कायद्यानुसार सर्व प्रकारच्या खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे दिल्या जाणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा आणि त्यांचे दर याची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणं बंधनकारक आहे. मात्र अनेक रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीनं दर आकारणी करून रुग्णांची लूट केली जाते, असा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनं केलाय. या संदर्भात संघर्ष समितीकडे काही लोकांच्या तक्रारी आल्या असल्याचंही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. सर्वसामान्य रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांनी आपल्या वैद्यकीय सेवा आणि सुविधांचे दर संबंधित रुग्णालयांमध्ये लावावेत, अन्यथा अशा रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समितीनं केली आहे. येत्या 15 दिवसात याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करणारं निवेदन समितीच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांना सादर करण्यात आलं. यावेळी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन देताना उपायुक्त दरेकर यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असं सांगितलं. यावेळी समितीचे महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वायदंडे, शहराध्यक्ष प्रमोद कुर्ले, विभागीय अध्यक्ष धनंजय सराटे, जिल्हाध्यक्ष अर्चना खानिवाले, नियाज गवंडी, नितीन सातपुते, महादेव कापसे, सुनील पाटील, अरुण फोंडे आदी उपस्थित होते.